खांदेश्वरमधील अय्यप्पा स्वामी मंदिरात चोरीची घटना घडली। मध्यरात्री 3 वाजता चोरट्यांनी कंपाऊंडवरून आत प्रवेश करून अय्यप्पा स्वामी मंदिरात असलेल्या 8 दानपेट्या फोडून त्यातील रोख रक्कम चोरी केली। यामध्ये अंदाजे 40,000 रुपये चोरट्यांनी लंपास केलं असल्याचं समोर आलं असून या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। माणगाव येथे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन दिनांक 17 मार्च रोजी करण्यात आलं। अभिधम्म एज्युकेशनल अँड असोसिएशन ट्रस्टद्वारे या धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून या धम्म परिषदेमध्ये रायगड जिल्ह्यातील बौद्ध संस्कृतीच्या खाणाखुणा आणि विद्यमान बौद्धांची जबाबदारी यावर विचार मांडले जाणार आहेत। $40,000ची लाच मागितल्याप्रकरणी पनवेल तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक किरण गोरे या अधिकाऱ्याला नवी मुंबई लाचलुचपत विभागातर्फे रंगेहात पकडण्यात आलेला आहे। तक्रारदार जयदास गायकर यांच्या गिरवले येथील भोगवटा येथे जमिनीचे 2 भोगवटा एक करून त्याचा आदेश देण्यासाठी गोरे यांनी 40,000ची लाच मागितली होती। या कारवाईमुळे पनवेल तहसील कार्यालयावर भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। नवी मुंबईत अनेक नागरिकांना गरजेपोटी वाढीव बांधकाम केलेलं आहे। अशा वाढवलेल्या गरजेपोटी बांधकामावर वाढीव मालमत्ता कर मनपातर्फे आकारण्यात येतो। तब्बल 22,000 नागरिकांना वाढीव मालमत्ता कराची नोटीस पाठवण्यात आली असून या विरोधात नागरिकांमध्ये संतप्त भावना आहे। शिवबाठातर्फे खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली मनपाच्या शिष्टमंडळासमोर बैठक घेत वाढीव मालमत्ता कर घेण्याचा निर्णय स्थगित करण्याची मागणी करण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या धडगाव तालुक्यातील शहादा धडगाव घाटामध्ये असलेल्या नणंद भाऊजाईचा घाटामध्ये चक्क वाघाची पूजा केली जाते। हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे। वाघाने गावातील पशु पक्षी आणि माणसे यांच्यावर हल्ला करू नये, गावपाड्यातील समृद्धी नांदावी। पूर्वी आदिवासी बांधवांचे पूर्वज जंगलामध्ये असलेल्या वाघाचं पूजन करायचे, मात्र कालांतराने वाघ हा प्राणी सातपुड्याच्या जंगलातून नामशेष झाला असला तरीही आज पूजा करण्यात येते। देशांतर्गत विमान सेवा देण्याकरता फ्लाय 19 या कंपनीकडून 18 मार्चपासून विमान सेवा सुरू करण्यात होणार आहे। सिंधुदुर्गातील चिपी विमानतळापासून ते हैदराबाद आणि बेंगळुरूकरता विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे। या सेवांचं वेळापत्रक आणि तिकीट विक्री शुक्रवारी कंपनीच्या वेबसाईटवर सुरू करण्यात आली आहे। चिपीवरून फ्लाय 91 आठवड्यातून सोमवार, शुक्रवार आणि शनिवार बेंगळुरूकरता आणि मंगळवार आणि शनिवार हैदराबादकरता सुरू होत आहे। नाशिक शहर बस वाहतूक सेवा पुन्हा ठप्प झाली आहे। गुरुवारपासून सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला। गेल्या 2 महिन्यांचे पगार थकल्याने कर्मचारी आक्रमक झाले। गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं। आंदोलन केल्यानंतर पगार लवकर देण्याचं आश्वासन दिलं, मात्र आश्वासन पूर्ण न झाल्याने कर्मचारी पुन्हा गुरुवारपासून संपावर गेले। त्यामुळे सिटी लिंक बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आणि प्रवाशांना याचा मोठा फटका बसतोय। पुण्यातील कोंढव्यामध्ये बॉम्ब तयार करणारे संशयित दहशतवाद्यांना प्रशिक्षण घेतलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मागच्या वर्षी अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे। कोंढवा परिसरात बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेत काही ठिकाणी नियंत्रित स्फोटही घडवून आणल्याचं चौकशीत समोर आलंय। महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांनी पुण्यात कट रचला होता। एनआयएच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। वर्ध्यात एकूण 365 व्यक्तींकडे बंदूक बाळगण्याचा रितसर परवाना आहे। या व्यक्तींमध्ये काही आजी-माजी आमदारांचा समावेश असून त्यांनाही लोकसभेची आचारसंहिता लागू होताच त्यांच्याकडील बंदूक नियमानुसार पोलीस विभागाकडे जमा करावी लागणार आहे। निवडणुकीची आचारसंहिता झाल्यानंतर जिल्ह्यातील या बंदूकधारांना त्यांच्याकडील शस्त्र जिल्हा परिषदेच्या सूचनांनुसार पोलीस विभागाकडे जमा करावं लागणार आहे। जालन्यात एका व्यक्तीची डोक्यात धारदार हत्याराने घाव करत हत्या करण्यात आली आहे। सुधाकर मच्छिंद्र सोमवारे असं मयत व्यक्तीचं नाव आहे। हत्या करण्याचं कारण अद्याप कळलेलं नाहीये। या प्रकरणी घनसावंगी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। अकोला इथे कामावर उशिरा येणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील 44 कर्मचाऱ्यांना अजित कुंभार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे।
प्रत्येक कर्मचाऱ्याने कार्यालयाची शिस्त पाळणं आवश्यक आहे, मात्र कर्मचाऱ्यांकडून ते दिसून येत नाही. नागरिकांची मोठी गैरसोय होते. आता यामुळे वारंवार गैरहजर राहणे, कामावर उशिरा येणे, कार्यालयीन वेळेत उपस्थित नसणे अशी बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय. जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त 44 कर्मचाऱ्यांना ही नोटीस देण्यात आली असून त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आलाय. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारण्यात येणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवला जातोय. महाराष्ट्र शासनाकडून 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. आझादी का अमृत महोत्सव समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत निधी मंजूर करण्यात आलाय. शिवराज्याभिषेकाच्या 350व्या महोत्सवाच्या वर्षाच्या अनुषंगाने हा उपक्रम राबवला गेलाय. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाचं काम केलं जाणार आहे. त्यासोबतच जालना रेल्वे स्थानकासाठी 200 कोटी खर्च केले जाणार आहेत. हजारो प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करत असतात, त्यामुळे त्यांना सर्व सुविधा मिळण्यासाठी देशभरातील रेल्वे स्थानकांची कामे हाती घेण्यात आलेली आहे. देशात जवळपास 1318 रेल्वे स्थानके ही नव्याने बांधली जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलेली आहे. भांडूप जलशुद्धीकरण केंद्राच्या परिरक्षण कामांमुळे पाणी कपात होणार आहे. मुंबईच्या पाणी पुरवठ्यात 5% कपात होणार आहे. या कामांमुळे दिनांक 24 एप्रिल 2024 पर्यंत मुंबईच्या पाणी पुरवठ्यात पाणी कपात असणार आहे. भांडूप संकुल येथे 1910 दशलक्ष लिटर आणि 900 दशलक्ष लिटर पाणी शुद्धीकरण करणारी 2 युनिट्स आहेत. यापैकी 900 दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राद्वारे प्रतिदिवस 990 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. पालिकेकडून नागरिकांना पाण्याचा जपून वापर आणि काटकसरीने वापर करावा अशी विनंती करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेत महापालिकेचा हिस्सा म्हणून 822 कोटी देण्याचं आश्वासन शासनाने महापालिकेला दिलं. हे 822 कोटींचं कर्ज फेडताना महापालिकेची आर्थिक स्थिती अजूनच बिकट होईल. त्यामुळे सरकारने कर्ज न देता अनुदान स्वरूपात हा निधी द्यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटी रुग्णालयात अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे चक्क प्रसूती पुढे ढकलावी लागली अशी धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळे बाळ आणि आई दोघांच्याही जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात अपुरा पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करत असल्याचं नेहमी बघायला मिळतं. मात्र आता चक्क घाटी रुग्णालयातील प्रसूती विभागाला सुद्धा अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा फटका बसत असल्याचं समोर आलेलं आहे. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये रात्री 3 दुकानांना एकाच वेळी भीषण आग लागली. आगीमध्ये रस्त्यावरील दुकाने जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अग्निशामक दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. हिंगोली जिल्ह्यातल्या दिग्रस कऱ्हाळे येथील संभाजीनगर कुंडलिक कऱ्हाळे हे 70 वर्षीय वयोवृद्ध 36 जिल्ह्यांची दारूबंद झालीच पाहिजे असा चंग त्यांनी बांधला आहे. ज्या कुणाला वाटत असेल आपल्या तरुणांची घरातील व्यक्तींची दारूबंद करायची असेल त्यांनी याच संभाजी कुंडलिक कऱ्हाळे यांच्याकडे आधार कार्डाची झेरॉक्स आणि 2 रुपये द्यावे असा संदेश प्रत्येक गावोगावी फिरत ते देत आहेत. निवेदन देऊनही दारूबंद न झाल्यास पुढे आगळ्यावेगळं आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे.